यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा वाशिम जिल्ह्यातील फुलंब्री येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे पुसद शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। पुसद येथील अतिथी हॉटेलचे संचालक विजय जयस्वाल यांचा मुलगा अंश जयस्वाल हा काही मित्रांसह मानोरा तालुक्यातील फुलंब्री येथील पाझर तलाव परिसरात फिरण्यासाठी गेला होता। निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर अंश आणि त्याचे काही मित्र तलावात पोहण्यासाठी उतरले। मात्र पोहत असताना अंश खोल पाण्यात गेला। त्याला पोहण्याचे पुरेसे कौशल्य नसल्याने तो पाण्यात बुडू लागला। सोबतच्या मित्रांनी आरडाओरड करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणातच अंश पाण्याखाली गेला। घटनेची माहिती मिळताच मानोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। तलाव परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली, मात्र बराच वेळ शोध घेऊनही अंशचा शोध लागला नाही। यानंतर एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली। पथकाने तलावात सखोल शोध मोहीम राबवली। अखेर दुपारी सुमारे 2:30 वाजताच्या सुमारास अथक प्रयत्नानंतर अंश जयस्वाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वाशिम येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे। पुसदमधील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक विजय जयस्वाल यांच्या एकुलत्या एक मुलाचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण शहराला चटका लावून गेला। या घटनेनंतर तलाव, नदी आणि धरण परिसरात पोहताना विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। फुलंब्री येथील पाझर तलावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पुसद शहरात शोककळा पसरली आहे। एका उमद्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। जयस्वाल कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण शहर सहभागी झाले आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडीवर आमचे लक्ष राहणार आहे।